आंदोलन अजिबात नाहीये। या परिसरामध्ये जे समस्या सोसायटी धारक भोगतायत तेच ग्रामस्थही भोगतायत आणि जे हायटेक सिटीचं आश्वासन आपल्याला दाखवण्यात आलं किंवा गाजर दाखवण्यात आलं, बेसिकली याच्यामध्ये तितकाच रोल सोसायटी धारकांचा देखील प्ले होणार आहे जितका ग्रामस्थानाचा प्ले होणार आहे, बिकॉज तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे गाजर। सेकंडली, ग्रामस्थांचा टीपीला विरोध आहे का आहे तर त्याच्या मागचे रिझन्स आहेत त्याच्यामध्ये झालेला घोटाळा। म्हणजे जो शेतकरी 36 मीटरला नियमांनी त्याची शेती आहे त्याला जर का तुम्ही 12 मीटरला आणि 18 मीटरला टाकणार असाल आणि बिल्डरला 36 मीटरला आणणार असाल तर हा अन्याय का? हा जर का अन्याय होतोय तर कुठलाही शेतकरी शांत बसणार नाहीये, तर तो ह्या टीपी स्कीमला विरोधच करणार आहे। तुम्ही एक असं काम केलं पाहिजे की तुम्ही त्या शेतकऱ्यांना विश्वासात घ्या आणि त्यांना न्याय द्या। तुम्हाला न्याय देता येत नसेल, एवढे वर्ष जर का ही टीपी स्कीम रखडून पडणार असेल तर ती रद्द करा। ह्या दोन भूमिका आपण मांडलेल्या आहेत। बेसिकली हिंजवडी आयटी पार्क, बरेचसे आपल्या परिसरातले नागरिक त्या परिसरामध्ये कामाला आहेत। आता हा जो ये जा